तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार शितोळे आणि तुम्ही पाहताय ओंकार ॲग्रो फार्म हा यूट्यूब चॅनल। तर आज आपले पक्षी मुक्त संचारला सोडलेले आहेत। काल पण सोडले होते आणि आज पण सोडलेत। तर आता ऊन वारा काही आलं तरी आपल्या पिल्लांना काही नाही। आता इतक्या वेळ ऊन होतं, आता आभळ आले। तर पावसाचं वातावरण झालं तर काही थोडी रिमझिम आली तर आपली पिल्लं लगेच शेडमध्ये जातात। तर त्याच्यामधले जर वरून कोण गार कावळा जरी आलं तरी पण कोंबड्या आवाज करतात आणि कोंबड्याने आवाज केला की सगळी आपली पिल्लं शेडमध्ये किंवा झाडाखाली जाऊन बसतात। त्याच्यामुळं कावळ्याचा गारीचा ह्याचा काय आपल्या पिल्लांना त्रास होत नाही। तर आता असे मुक्त संचारला आपले पक्षी चरतात, त्याचं कारण की आपण आता त्यांना 15-20 दिवसापूर्वीच म्हणजे 15-20 दिवस झाली तेव्हाच आपण त्यांना पालक आणि शेवग्याचा पाला टाकायला चालू केलं। तर त्याच्यामुळे त्यांना आता शेवग्याचा पालक हे सगळं खायची सवय लागलेली आहे। तर चांगल्या प्रकारे आता खातात आपली पिल्लं बाहेर पण। तर एकदमच आता आपला खाद्याचा खर्च काही कमी होणार नाही की बाहेर सोडल्यावर, पण एक 20-30% तरी आपली पिल्लं बाहेर आत्ता फिरून खाऊ शकतात। तर ह्या लेवलची आत्ता आपली पिल्लं झालेली आहेत। तर आता 20-30% म्हणजे काय, तर आता खाऊ शकता। आता तिकडं खाद्य टाकलेलं आहे, पण काही पिल्लं अशी शोधून खातात। तर तसा आता फ्री रेंजचा एरिया आपला इकडचा आहे। तर आता इकडचा आपला ते फ्री रेंजचा एरिया आहे, मुक्त संचारमध्ये सोडायचा एरिया आहे तोच। तर त्या जागेत मुक्त संचारला सोडतो आपण। पण आता काय झालं की आता 2 दिवस झाला आपण आता पिल्लांना बाहेर सोडतोय। तर कालचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो की काल फक्त आपली पिल्ले दरवाजाच्या तोंडापाशी चरत होती। काल दरवाजाच्या तोंडापाशी आपली पिल्ले चरत होती, म्हणजे त्याच्या पुढं येत नव्हती। तर आज आपली आता एवढा एरिया त्यांनी कव्हर केलेला आहे, तर इथवर आता यायला लागलेली आहेत पिल्लं। तर आता इथून गेट आहे, तर ह्या गेटमधून आता उद्या परवा आपली पिल्लं आतमध्ये जातील। तर आता थोडंसं कंपाऊंडचं काम राहिलं होतं, तर कंपाऊंडला आता ग्रीन नेट लावणार आहे। तर त्याच्यामुळे काय होईल, तर बाहेरच्या कुत्रा मांजरांचा आपल्या पिल्लांना त्रास होणार नाही। आता आपली पिल्लं 1 महिन्यावरती 4-5 दिवस झाली, तर पिल्लांची साईज पण एकदम चांगली झालेली आहे आपल्या। अजून एक 15-20 दिवसांनी हळूहळू खाद्य बंद केलं तर आपली पिल्ले पण बिना खाद्याची पण चांगली वाढू शकतात आता। आणि जर कोणाला प्युअर गावरान पक्षी किंवा छोटी पिल्ले जरी पाहिजे असतील तरी पण स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि बुकिंग करा। धन्यवाद।